तर गाईस आम्ही चंदूलालला पोचले होते आणि इथे देवी पण होत्या आणि इथे गणपती बाप्पा पण आहे. म्हटलं है इथे तर गाईस गणपती बाप्पा आहे काय माहिती, पण मला वाटलं असतील देवीच्या पण, बट मग कमी. खूप छान वाटली मूर्ती मला, हसरा चेहरा एकदम. गाईस तुम्हाला माहिती आहे मम्मीसाठी आम्ही नवीन मोबाईल घेतला होता पप्पांनी, तर परवाच घेतला होता आणि बघा मम्मीने ना कवरचा हाल काय करून टाकलेला आहे. आणि ना आज मम्मी पप्पा आणि किरण मामा कुठे चाललेले माहिती का, तिरुपती बालाजीला. मम्मी पहिल्यांदा गाईस एरोप्लेन मध्ये बसणार आहे उद्या. कसं यांना बाय बाय करून देऊ, मी तर जातोय घरी. बाय बाय मम्मी, बाय बाय. बस चांगलं एरोप्लेन मध्ये पहिल्यांदा. बाय बाय, चला. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आज आहे सकाळचे 11:30 आणि आता आम्ही चाललेले आताच्या शोरूमला, तिकडे गाडी सर्व्हिसिंगला टाकायची आहे वेजची. तर आता त्यासाठी आम्ही चाललेले आणि मग तिथून मी जाणार आहे चंदूलालला देवीची मूर्ती वगैरे बघण्यासाठी. तिथे पण असतं ना, आणि माझ्या नाश्ता आता जाऊन आला होता. आता चंदूलालला जातोय मी आणि मग बाकी बघू मग पुढे काय होतं. एवढ्या गरमीमध्ये पण तिला, म्हणजे एवढ्या उन्हात पण तिला बाहेर जाऊन बसायचं ओट्यावर, तिचं काही समजतच नाही बाई. काय चेरी, जरा घरात बस ना, बाहेर ऊन आहे. काही वाटतंय तुला? काळी पडशील ना. जा गोरी आधी एवढी मध्ये बस. काळा कुत्रा आम्ही नाही घेणार बरं, आम्ही सोडून देऊ तुला बाहेर. गोष्ट समजत नाही. काल रात्रीपासून जे डोकं दुखते ना माझं आतापर्यंत दुखतंय, म्हणजे ना काल रात्री दुखत होतं, रात्री भाई दुखत होतं, झोपत 2 वाजले आणि सकाळी उठल्यावर पण असं डोकं दुखत होतं ना, काय सांगू आता. घाबरं होतं काय माहिती. मी ही गाडी घेतोय आणि तो ती गाडी घेतोय. आता आम्ही जात आहे गाईस मस्त, आणि ऊन पण खूप कडक आहे त्या साईडला बघा. असं वाटतंय पाऊस पडेल पण इथे ऊन आहे. मी पोहोचलेले आता घरच्या शोरूमला, वेद येतोय मागून. गाईस आता आम्ही गाडी जमा करून निघालेले आणि आता जातो आम्ही चंदूलालला. सेल 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 नवरात्रीचा सेल लागला असेल गाड्यांचा पण. गाईस इथे पण मूर्त्या छान असतात. हे सगळं बऱ्हाणपूरच्या वगैरे तिथून आलेले असतात या. बऱ्हाणपूर वरून त्यांनी तिकडून इथे विकायला आणता. बऱ्हाणपूरला सर्वात सुंदर मूर्त्या भेटतात देवीच्या गणपतीच्या. बऱ्हाणपूरवर ना खूप जण आणतात. तर काहीच आम्ही चंदूलालला पोचले होते आणि इथे देवी पण होत्या आणि इथे गणपती बाप्पा पण आहे. म्हटलं है इथे आपण बघितली होती ना, मी ही गेली नाही वाटतं, विकली नाही गेली का, कॅन्सल करून टाकली असेल वाटतं कोणी ऐन टायमावर. एनिवेज बाकी तर मूर्ती झाकलेल्या आहे दोघी साईडला. आहे देवी इथे पण आहे. अरे नाही, तिथे गणपती आहे आणि इथे देवी आहे. बाई 1 मिनिट काहीच काहीतरी कन्फ्युजन होतंय. हा बघू द्या मला मध्ये जाऊन. हाय, इथे तर काहीच गणपती बाप्पा आहे. काय माहिती हे बुक नसतील झाले, नाही तर कोणी कॅन्सल करून दिलं असेल भाई, असंच काही झालं असेल. एनिवेज इथे देवींची मूर्ती पण आहे. त्यांना कलरच द्यायचा बाकी अजूनपर्यंत. इथे पण आहे देवी आणि कलर, मोस्टली कलरच द्यायचा बाकी गाईस. त्या साईडला बघावं लागेल आता. चल रे इथे ते त्या बघा गाईस, इथे आहे देवीची मूर्ती. इथे आहे शेरावाली माता, इथे सिंहासनावर बसलेली आहे. इथे पण शेरावाली मूर्त्या कमी यार, मला वाटलं जास्त असतील. गणपतीच्या जास्त असतात त्यांच्याकडे, पण मला वाटलं असतील देवीच्या पण, बट मग कमी खूप. म्हटलं छान ब्लॉग बनेल वगैरे, बट मूर्त्याच नाही तर काय ब्लॉग बनवू मी. इथे जास्त जे आहे त्या तुम्हाला दाखवतो. ही पण शेरावाली आहे. इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. इथे या सर्व ठिकाणी गणपती बाप्पा ते देवी माता. चला एवढंच आहे, बाकीचं काही नाही यार. मग मला वाटलं खूप मूर्त्या असतील. इथे पण एक मूर्ती आहे. इथे एक मूर्ती आहे जिला कलर द्यायचं बाकी आहे. कलर चालू आता, म्हणजे तेच काम चालू आहे त्यांचं.
मूर्ती इथे पण ही खूप छान वाटली मूर्ती मला. हसरा चेहरा एकदम कृष्ण भगवान वरती. का दादा तुम्ही देवीच्या मूर्त्या नाही ठेवत जास्त? नाही, जास्त नाही ठेवत. मला वाटलं चंदूलालला येऊन छान छान मूर्त्या बघायला भेटतील ते तुम्हाला दाखवेल, बट इथे जास्त मूर्तीच नाही आहे. काय दाखव जे होत्या त्या तुम्हाला दाखवल्या आणि जे मोस्टली त्या झाकलेल्या आहेत सर्व मूर्त्या दाखवतो तू वगैरे. मूर्त्या इकडे खूप छान प्रकारे मूर्त्या मिळतात. पाहिलेले का व्हिडिओ? आराडचा आहे का? मी लाईक पण गेले होते. अच्छा धन्यवाद. आले आम्ही ये एक राऊंड मारू ना करे. चला जा गाडीवर बस जा गाडीवर बस. तिचं बघा आमच्या घरात वेदची मैत्रीण आलेली आहे आणि तिने किसने काटा रे इसके बाल? किसने काटे? तूने? ट्रिमर? क्या रे कैसे दिख रही रे वो रे? देखो रे क्या रे ऊपर नीचे काटे पूरे. ट्रिमर तो अच्छे से घुमाता. नहीं घुमाया? काट रही है. उसके कान है ना कैसे पकड़ने पता है? अरे थाम गा तू थाम. देख ऐसे ऐसे पकड़ के रखना. ऐसा पकड़ के रखना तो कुछ करती नहीं वो. देख कितना फर्क दिख रहा. तूने पूरे ऊपर नीचे काट के रखे उसके बाल. अच्छा नहीं दिख रहा हो भाई. चादर मम्मीने गच्चीवर टाकली, तिथे वायरवर येऊन पडून गेली हवेमुळे. आता इसको कैसे निकाले तो काढतोय. अरे काढली पण पकडा. अरे गिल्ली. गाईस तुम्हाला माहितीये मम्मीसाठी आम्ही नवीन मोबाईल घेतला होता पप्पांनी. तर परवाच घेतला होता आणि बघा मम्मीने ना कव्हरचा हाल काय करून टाकलेला आहे. मम्मीने ना हे सगळे अष्टगंधाचे डाग लावलेले. जेव्हा देवपूजा करते ना मम्मी मोबाईल यूज करते सगळं ते हाताला कुंकू वगैरे अष्टगंध लागलेले असतात त्याचे डाग आहे. मी मम्मीला वाटतं मम्मी परवा आणलेला आपण मोबाईल आणि आज काय केलेलं मम्मी तू हे बघ. अरे सकाळी लागून गेले. मी नाही घ्याय म्हणजे प्रयत्न केला मी मोबाईल न घ्यायचा पण आज घ्यावा लागला असं. बाई चिमटे बसली. गाईस तुम्हाला मी संडेच्या ब्लॉग मध्ये दाखवलं होतं ते घर तोडत होते बघा. आता किती तोडून टाकलं त्यांनी. म्हणजे पाडताय ते तिकडे नवीन बिल्डिंग उभी करतील. थोडा उन्हात काम करताय लिटरली. गाईस आम्ही घरात रील शूट करतो आम्हाला गरम होतंय. त्याचं डायरेक्ट एवढं उन्हामध्ये धुळीमध्ये काम करताय. गाईस आता संध्याकाळचे वाजताय 5:30 आणि ना आज मम्मी पप्पा आणि किरण मामा कुठे चाललेले माहिती का? तिरुपती बालाजीला. आणि आज त्यांची ट्रेन आहे, उद्या त्यांची फ्लाईट आहे मुंबईवरून. आज ते धावपळ चालू आहे. मम्मी चाललेली आहे, पप्पा चाललेले आहे. सगळं इथे बॅग वगैरे पॅकिंग सुरू आहे. तिकीट घेतलं का एरोप्लेनचं? हे का ते ऑनलाईन पण तर चालतं ना? आणि आधार कार्ड हे घेतलंय का? पॅन कार्ड आपलं हे लायसन किंवा आधार कार्ड घेतलंय ना मम्मी तुझं? मम्मी पहिल्यांदा काहीच एरोप्लेन मध्ये बसणार आहे उद्या. कसं 6:08 ट्रेन आहे जळगाववरून. आणि आता बस सामान वगैरे पॅक चालू आहे. ते झाल्यावर यांना सोडून येईल मी कार मध्ये. चेरी तू चालेल का कार मध्ये? ओय चेरी इकडे बघ, तू चालणार आहे का कार मध्ये? कुठे? म्हणजे यावर्षी काय आता देवी येणार आहे ना, 5-6 दिवसांनी देवी आहे, तर मंडप वगैरे टाकणं सुरू आहे. तिकडून आली ती या. गाईस आम्ही आता आलेले रेल्वे स्टेशनवर आणि मामा पण आलेला आहे. मम्मी पप्पा मामा चालले आता तिरुपती बालाजीला. मी हिला घेऊन आता जाईल घरी. फक्त आता त्यांना ट्रेनमध्ये बसवतो
नाही तर बसून जातील हे मोठे ते बसून जातील. हिला घेऊन मी आता जातो घरी. पहिल्यांदा स्टेशनवर आलेली आहे का ग चेरी? रेल्वे स्टेशन आहे. हिला रेल्वे स्टेशन म्हणतं. इकडे बघ ना ग. ओ गिम्बल इकडे बघ ना. मला यांना बाय बाय करून देऊ. मी तर जातोय घरी. बाय बाय मम्मी. बाय बाय. बस चांगलं एरोप्लेन मध्ये पहिल्यांदा. बाय बाय. चला बाय बाय. चल जेरी बाय बाय कर. बाय बाय. 8 दिवस हे घरी येणार नाही ना. आता ही एकदम अशी करेल की कुठे गेले मम्मी पप्पा म्हणून. पप्पी घेऊन घे एकदा. मम्मी पप्पी घेत असलेली ती तोंडाजवळ आणायचंच नाही मम्मी तिला. चलो गाईस, चेरी आणि मी निघालेले आता घरी जायला मम्मी पप्पांना सोडून रेल्वे स्टेशनवर. त्यांची ट्रेन येण्यातच होती 2 मिनिटात. बट म्हटलं ते गर्दी होईल आणि ही पण हातात होती ना. सो जाऊ द्या, आता पोहोचूच घरी. तर काहीच आता आले रात्रीचे 11:15 वाजता जेवण वगैरे झालेले. आणि आज जेवणाला पापडचा चुरमा खाल्ला. कारण की मम्मीने आहे ना, तर मग असंच काहीतरी जे आम्हाला बनवता येईल असं खावं लागेल. तर मम्मी 8 दिवस तर नाही आहे, 2-1 दिवस तर बाहेर जाऊ खायला किंवा बाहेरचं घरी आणू. आणि मग बेबी काही बनवतील, मी काही बनवून गेली इच्छा झाली तर. आणि आता इथे वेद झोपेल आणि इथे मी झोपेल. नाही तर ॲज युजली सोफा कम बेड आहे, नाही तर याला काढावा लागतो. आणि तिथे चेरी झोपेल. चेरीचा हा बेड आहे, पण चेरीला बेडमध्ये नाही झोपायला आवडत. ती अशीच झोपते येडी. सध्या मी हा ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल.